धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊ निजो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला, व्यासाप्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. हरे नमः. ब्राह्मणोवाच परिग्रहो दुःखाय यद्यत् प्रियतमं नृणाम् अनंतं सुखमाप्नोति तद्विद्वान् यस्व किंचनः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. ज्याप्रमाणे अवधूत यदूला संग कोणाचा कसा करायचा नाही आणि कोणाकडून काय गुण घ्यायचा याचे विवरण या 11 स्कंधामध्ये करतायत. या विवरणाला प्रारंभ करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना, त्याचप्रमाणे सर्व ज्ञानी, अभ्यासक, चिंतक आणि सर्व भागवताचे जे श्रोते आहेत, नित्य नैमित्तिक श्रोते आहेत, त्या सर्वांना मी पाडव्याच्या शुभाशीर्वादाच्या निमित्ताने या ठिकाणी एक मंत्र म्हणतो. श्रीर्वच्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात पवमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः स्वस्ति मंत्राक्षता सुफला संतु. याप्रमाणे सर्वांना हे वर्ष आनंदाचं, त्याप्रमाणे सुखाचं, समाधानाचं आणि आरोग्य संपूर्ण जावं अशा प्रकारची शुभकामना करतो आणि विवरणाला प्रारंभ करतो. अवधूत म्हणतात, हे राजा, मी जे विविध गुरु केले त्यामध्ये कुमारी ही देखील माझी गुरु आहे. आणि कुमारी त्याची घटना अशी घडली, मी एकदा भिक्षा मागण्यासाठी एका ठिकाणी गेलेलो असताना भिक्षा मागितली आणि क्षणभर थांबलो. त्यावेळेला एक मुलगी साडी कांडत होती आणि साडी कांडता कांडता मी पाहत होतो तिच्याकडे. साडी कांडता कांडता ती एक 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 बांगड्या बाजूला काढत होती. तिने तिच्या हातामध्ये जुन्या काळातल्या पद्धतीप्रमाणे कोपरापर्यंत बांगड्या होत्या. या कोपरापर्यंत असलेल्या बांगड्या तिने हळूहळू एक 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 काढल्या आणि मग पुन्हा साडी कांडू लागली. त्यावेळेला मी तिला विचारलं, का ग मुली, तू ह्या बांगड्या का काढल्यास? तेव्हा त्यांनी सांगितलं, हो, माझ्या घरी मला पाहण्यासाठी पाहुणे आलेले आहेत आणि हे पाहुणे माझे वडील आणि आई जरा बाहेर गेलेले आहेत. आता हे पाहुणे बैठकीत बसलेले आहेत, तेव्हा त्यांच्या कानावर जर माझ्या बांगड्यांचा आवाज गेला तर ते म्हणतील की काय मुलगी धाट आहे. जुन्या काळामध्ये तर्क करत असत लोक, अगदी ज्याला आपण म्हणतो उडत्या पाखराचे पंख मोजणे. क्षणात त म्हटलं की तपिलं ओळखत होते. बोलायची सांगायची काहीच गरज नाही, सगळं खुणेने चालायचं. त्याप्रमाणे ती म्हणाली की माझी परीक्षा करतील की ही मुलगी धाट आहे, ही मुलगी फार द्वाड आहे, हिला पाहुणे रावळे कळत नाहीत, कसं वागावं कळत नाही, मान मर्यादा नाही, असं त्यांना वाटेल म्हणून मी एक एक बांगडी काढली. आणि आता मात्र एक एकच बांगडी ठेवली. 2 बांगड्या होत्या तोपर्यंत आवाज येत होता, खण 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 आवाज यायचा. आता एक एक बांगडी काढली, आता आवाज येत नाही. मी तिथून भिक्षा घेतली आणि निघालो आणि गुरुमंत्र घेतला. कोणता? की माणसाने कधीही या एकत्र राहणं, एकात्मता ही श्रेष्ठ आहे. केवळ एक जर कोणी असेल, आपण म्हणतो ना की योगी हा एकच पाहिजे. ज्याला भगवंताचं आराधन करायचंय त्याला विविधता नको, त्याला अनेकांतता नको, त्याला एकांतता पाहिजे. आणि म्हणून मी हा गुण घेतला की उभयोरप्यभू घोषोन हवग्न्यास्म शंखयोः. 2 बांगड्यांचा देखील आवाज होतो, परंतु एक बांगडी असेल तर आवाज होणार नाही. म्हणून केवळ माणसाने एकच स्वतः भगवंताची जर आराधना, पूजा अर्चा, शांतता करायची असेल तर माणसाने एकटं राहावं.
ही भूमिका मी स्वीकारली आणि वासे बहुनाम कलहो भवेत भारतात वयोरूपी. बहुधा बहुपणा असेल तर त्या ठिकाणी कलह किंवा भांडण स्वाभाविक आहे, कारण द्वैताच्या ठिकाणी भांडण आहे आणि अद्वैताच्या ठिकाणी एकात्मता आहे. म्हणून एक एव चरेत तस्मात् कुमार्या इव कंकणाः. माणसाने एको योगी, योग्याला एकटं राहणं पसंत योग्याने करावं. योगी एकटा असावा असा नियम आहे. एको योगी द्विरध्यायी. जर अध्ययन करायचं असेल तर 2 जण पाहिजेत, म्हणजे स्पर्धा निर्माण होते. जर गाणं शिकायचं असेल तर 3 जण पाहिजेत. गाणं गाणारा, तबला वाजवणारा म्हणजे ताल चुकत नाही, आणि पेटी वाजवणारा म्हणजे स्वर चुकत नाही. म्हणून असं म्हणतात एको योगी द्विरध्यायी त्रिभिः गीता आणि चतुष्पथा. हा गावाला परगावाला जायचं असेल तर 4 जण पाहिजेत, म्हणजे 4 दिशांना ते शोध घेतील. असो, याप्रमाणे त्यांनी सांगितलं की वासे बहुनाम कलोह भवेत भारतात वयोरपी. अनेक जण असतील तर नेहमी संघर्ष होतो, अनेक लोक असतील तर भांडण तंडण होतं. म्हणून एक एव चरेत तस्मात् कुमार्या इव कंकणाः. माणसाने एकटं राहावं. केवळ एकपणा, एकात्मता हीच श्रेष्ठ आहे. द्वैतामध्ये दुःख आहे, द्वैतामध्ये भांडण आहे. म्हणून झाला परता प्रकाश ठेला मितूपण भेद. अहो, मितूपणाचा सुद्धा भेद नको, मितूपणाची झाली बोळवण. म्हणून एकत्व निज पश्यती, एकत्व म्हणू पश्यती. माणसाने एकत्वाकडे पाहावं. मितूपण भेद आणि त्वत्पद चित्पद साडून झाला अवघा आनंद. याप्रमाणे ते म्हणतात मन एकत्र संयोजा जित श्वासोचितासनाः वैराग्याभ्यास योगेन ध्रियमानस्तदंद्रिताः. याप्रमाणे मी हा गुण घेतला. त्यानंतर मी एके दिवशी नगरामध्ये फिरत असताना मी एक व्याध पाहिला, आणि व्याध शरकृत बाण तयार करणारा व्याध. त्याला देखील मी गुरु केलं. ते म्हणे कसं काय? तर मी नगरात फिरत एकदा व्याध बाण तयार करत होता, त्याच्याकडे गेलो. म्हटलो महाराज, इथून राजेसाहेब गेले का? राजाची मिरवणूक गेली का? तो म्हटला काय की हो, मला माहित नाही. मी म्हटलं तू किती वेळापासून इथे आहेस? तो म्हटला मी दिवसभर इथं असतो आणि सकाळपासून मी इथं आहे. अरे मगाशी तर इथून राजा गेला, बँड बाजा वाजला, त्याच्या हत्तीवरून मिरवणूक निघाली, लोकांनी जय जयकार केला, लोकांची गर्दी झाली, पिपाण्या वाजल्या, तुताऱ्या वाजल्या, त्याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणातला समारोह झाला, आणि तुझं कसं लक्ष नाही? तो म्हटला काय, मी बाण तयार करण्यामध्ये इतका तल्लीन होतो की मला इथून राजा गेलेलाही कळलं नाही. ते म्हणतात ज्याप्रमाणे मिरवणूक गेलेली कळली नाही. ही एकाग्रता महत्वाची आहे. म्हणून आपण जरी यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधयाः असं वर्णन केलेलं आहे. जिथे जिथे आपण म्हणतो ना, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी माझं मस्तक आहे तिथे सद्गुरू पाय दोन्ही. सद्गुरू तुझे 2 पाय त्याच ठिकाणी आहेत. तात्पर्य असं की माणसाने असं वागावं की एकात्म जसं असावं, त्याचप्रमाणे मन चित्त सुद्धा एकरूप पाहिजे. चित्ताची एकाग्रता ही श्रेष्ठ आहे. तुम्ही बाजारामध्ये सुद्धा समाधी लावू शकता, कारण समाधी लावणं हा मनाचा गुण आहे. तुम्हाला गर्दा आहे, गोंधळ आहे, गडबड आहे म्हणून काय झालं? बाहेर काही चाले ना, आपलं मन शांत ठेवा. बाहेर किती गोंधळ झाला तरी आपलं मन जर शांत असेल, एकाग्र असेल, आसन, श्वास, मनोजय, एकाग्रता ही समाधीला आवश्यक आहे. ही सगळी स्वतःवर अवलंबून आहे, ती बाहेरच्या लोकांवर अवलंबूनच नाहीये. त्यामुळं असंप्रज्ञात समाधी ही चित्ताची एकाग्रता, वृत्ती शून्यता ही चित्ताची एकाग्रता. म्हणून यत्र यत्र मनोयाती, जिथे जिथे आमचं मन जाईल तिथे तिथे समाधी लावला आला पाहिजे. म्हणून ते म्हणतात की अहो कुठे जने वसन कोपी वने विरागी, वने वसन कोपी जने विरागी. जने वने, जनात राहिलं तरी विरागी वृत्तीने राहिलं तर माणूस आनंदाने राहू शकतो. जनात राहिलं म्हणून काय झालं? त्याला वनात जायची गरज नाही. जने वसन कोपी वने विरागी, वने वसन कोपी जने विरागी. आणि याप्रमाणे जर विरागी प्रवृत्ती असेल तर जनात असो नाही तर मनात असो, मनात विरागीपणा पाहिजे. जन वन, तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, जन वन झाले आम्हा. माझं जन हेच वनासारखं झालं.
जन समाजात राहून सुद्धा मी वनात राहिल्यासारखा आनंदाने एकटा राहतो. आणि या एकटेपणामध्ये, ज्या तंद्रीमध्ये, भगवंताच्या भावतंद्रीमध्ये मी तल्लीन राहतो, त्या तंद्रीतून मला कोणीही बाजूला करू शकत नाही. ही ज्याला एकाग्रता म्हणतात. असं म्हणतात की ज्या वेळेला एकदा जनकाच्या घरी नारद गेले, तेव्हा नारद जनकाच्या घरी गेले आणि जनक हे कसे काय व्यवहार करतात, राजा असून सुद्धा ते राजर्षीप्रमाणे कसं वागतात याचा शोध घेण्यासाठी ते गेले. शुकाचार्य सुद्धा गेलेलेच होते. तेव्हा नारद आला, पाहिल्याबरोबर जनकाने सांगितलं लोकांना की यांच्या डोक्यावरती एक तेलाचं भांड द्या म्हणे, तेलाचं गच्च भरलेलं भांड. आणि ते दिल्यानंतर एक गावामधून फेरी मारायला लावली त्यांना सांगितलं गावातून एक फेरी मारा, तेलाचा थेंबही नाही सांडला पाहिजे, तर तुम्हाला जनक महाराजांची भेट होईल. आणि नारद डोक्यावरती हा तेलाचं भांड घेऊन, कुणी म्हणतात शुकाचार्य, तेलाचं भांड घेऊन निघाले. पूर्ण एक गावाला फेरी मारली, एक थेंब देखील सांडायची त्यांना आज्ञा नव्हती. एक जरी थेंब सांडला तरी सुद्धा राजेचं दर्शन होणार नाही म्हटल्यानंतर त्यांनी परिपूर्ण काळजी घेतली, एकही थेंब सांडणार नाही. आणि परत आल्यानंतर जनकाने विचारलं, का हो म्हणले महाराज, तुम्हाला रस्त्याने काय काय दिसलं ते बरं ते सांगा बरं. ते म्हणले, रस्त्याने मला काही दिसलं नाही. म्हणले, कसं काय? रस्त्याने मी माझा समोरचा रस्ता चालवत होतो. अहो म्हणले, रस्त्याने हत्ती गेले, त्याप्रमाणे उंट गेले, घोडे गेले, राजाची मिरवणूक गेली, बँडबाजा वाजला. आज पाडवा आहे म्हणून बँडबाजांचा आवाजही सगळीकडे आला. तुमचं कसं लक्ष नव्हतं? ते म्हणले, मला माहीत नाही. मी या तेल पडू नये या तल्लीनतेमध्ये इतका एकरूप झालो होतो की मला बाकीचं काही स्मरण नाही. आणि म्हणून आपण ज्या गवळणी इतक्या श्रेष्ठ का झाल्या, गवळणींचा विचार या ठिकाणी आपल्याला मुद्दाम सांगता येतो. गवळणी म्हणजे काय, तर गवळणींनी अत्यंत एकरूपपणे कृष्णाचा ध्यास घेतलेला आहे, कृष्णाचा ध्यास घेतलेला आहे. आणि कृष्ण एकरूपत्व कृष्णाचं एवढं झालं की या गोकुळांमध्ये गवळणी कृष्ण 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 म्हणत होत्या. आणि म्हणून आपण म्हणतो की साती निघाली, ही गुजरणी ही निघाली, डोक्यावर एकावर एक 7 अशा प्रकारचे घडे घेऊन निघाली. आणि गवळण गोरसू घ्या म्हणे विसरली. साती निघाली, गवळण गोरसू घ्या म्हणे विसरली. याप्रमाणे गवळण ही कशा पद्धतीने वागते, ही तल्लीनता. असंच वर्णन एका ठिकाणी केलेलं आहे की चोर काय करतो म्हणले, आपण सगळे व्यवहार करतो परंतु चोराचं लक्ष आपल्या पिशवीवर असतं. तो सगळं करतो परंतु लक्ष मात्र त्याच्याकडे असतं, लक्ष तेथे असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात, लक्ष माझ्याकडे ठेवा तर तुम्हाला ही वृत्तीशून्यता आपोआप प्राप्त होईल. त्यानंतर मी कुरर पक्षाकडून एक गुण घेतला. एक कुरर पक्षी होता, त्याने एक मांसाचा तुकडा आणला आणि मांसाचा तुकडा घेऊन चालला. तेवढ्यात दुसरा कुरर पक्षी आला, त्यांचे भांडण सुरू झालं. दोघे एवढे भांडू लागले त्या मांसाच्या तुकड्यासाठी. हा कुरर पक्षी याला भांडतोय, तो त्याला भांडतोय. याप्रमाणे दोघांचा संघर्ष सुरू झाला. अवधूत म्हणले, मी हे सगळं पाहत होतो. आणि त्या पहिल्या कुरर पक्षाने तो मांसाचा तुकडा सोडला आणि तो गेला निघून. आणि मग भांडण संपलं. ते म्हणले, अहो हे भांडण माझ्याशी नव्हतं, मग स्वार्थासाठी होतं. या मांसाच्या तुकड्यासाठी यांनी भांडण केलं. मांसाचा तुकडाच फेकून दिला तर भांडणच नाही. याप्रमाणे मी या आमिषाचा तुकडा टाकून दिला तर जसं भांडण नाही, तसं माणसाने हे आमिष सोडून द्यावं. माणूस कोणाशीही संघर्ष करायची त्याची पाळी येत नाही. त्यामुळे हा एक गुण मी घेतला. त्यानंतर भिंगुरटी ही आपण बघितलं, भिंगुरटीचा गुण की ती कशी तदात्म पावते, तादात्म्य तिच्यामध्ये निर्माण होतं. त्याचप्रमाणे ती एक कशी एकरूप होते. त्यानंतर उर्णनाभी यांचा गुण सांगितला की उर्णनाभी म्हणजे जो तंतू आपल्या पोटातून बाहेर काढतो त्याला कोष्टी म्हणतो आपण. हा कोष्टी आपल्या पोटामधून तंतू बाहेर काढतो आणि त्याच तंतूवर तो खेळतो, त्याच तंतूवर तो राहतो आणि तोच तंतू नंतर पोटामध्ये घेतो. त्याप्रमाणे ईश्वर हे जग निर्माण करतो, जगामध्ये खेळतो, क्रीडा करतो, विविध अवतार धारण करतो आणि शेवटी
हे विश्वच आपल्यामध्ये सामावून घेतो. हा कोष्टी ज्याप्रमाणे पूर्ण नाभी ज्याप्रमाणे आपल्याच पोटातून तंतू बाहेर काढतो, त्याच्यावरती खेळतो, तसा भगवान विश्व निर्माण करतो. सृजत्यवती हंत्यजः, तो सृजन करतो, पालन करतो आणि त्याचा विश्वाचा नाश करतो. हे ज्ञान मी घेतलं. त्यानंतर सर्पाकडून मी गुण घेतला. सर्पाकडून हा गुण घेतला की मुंग्यांनी वारूळ तयार केलेलं असतं. सर्प त्याच्यामध्ये जातो आणि खुशाल त्या वारुळात जातो. तयार केलेलं घर मुंग्यांनी, पण ताबा कोण घेतं? सर्प. सर्प त्याच्यात गेल्याबरोबर मुंग्या तो वारूळ सोडून द्यायचं. आता सर्प घर तयार करत नाही, मुंग्या तयार करतात, परंतु सर्प त्याच्यात जाऊन बसतो. देह नश्वर असल्याने आपण घरादाराची चिंता करू नये. जनसंघाचा त्याग करावा, अपरिग्रह आपण स्वीकारावा. हे गुण मी याच्यातून घेतले. आणि त्याप्रमाणे सर्प परिकृतम वेश्म प्रवेश सुखमेधते एको नारायणो देव पूर्वसृष्टम स्वमायया. ज्याप्रमाणे अवधूत म्हणतात, हे राजा, मी कीट पेशस्कृतम ध्यायन कुड्यंतेन प्रवेशिता याति तत्सात्मताम राजन पूर्व रूपमसृत्यजन. याप्रमाणे एवं गुरुभ्य एतेभ्यः, याप्रमाणे 24 गुरु मी केलेले आहेत. एवं गुरुभ्य एतेभ्य एषा मे शिक्षिता मती. ज्यांच्याकडून मी काहीतरी स्वीकारलं, ज्यांच्याकडून मी काहीतरी घेतलं, ते हे देहो गुरुर्मम विरक्ती विवेक हेतू. आपल्याला जो देह प्राप्त झालाय तो विरक्तीसाठी प्राप्त झालाय, आसक्तीसाठी नाही. या देहात येऊन आपण विचार केला पाहिजे. बिभ्रत्स्म सत्व निधनम सततोद्युदर्कम तत्वान्यनेन विमृशामि यथा तथापि पारक्यमित्यवसितो विचराम्य संगाः. याप्रमाणे आपण प्राप्त झालेल्या देहाचा विचार केला पाहिजे. हा देहाचं महत्व आहे. हा देह म्हणजे साधन आहे. हा देह वाईट नाहीये. या देहाकडे आपण साधन म्हणून पहा. साधन आणि साध्य याचा विचार आपण केला पाहिजे. साधन शुचिता, साधनही चांगलं पाहिजे आणि साध्यही चांगलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्या अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. आपल्याला देह प्राप्त झालाय, आपल्याला या अतिपरिचयामुळे आपण देहाची अवज्ञा करतो. ते म्हणतात हे देह साधन आहे. आपल्याला साध्य साधनाचा विचार करता आला पाहिजे. साध्य काय आणि साधन काय? साध्य श्रेष्ठ असतं, साधन तात्पुरतं असतं. साध्य अलौकिक असतं, साध्य लौकिक असतं. साध्य हे साधन लौकिक असतं. साध्य हे आपल्याला प्रयत्नाने मिळवायचं असतं आणि साधन हे सहज उपलब्ध असतं. मग देह आपल्याला उपलब्ध झाला. देह नश्वर आहे, तो पराधीन आहे, तो आपण उसना आणलेला आहे, तो शाश्वत नाही, हे खरं आहे. जसा देह साधन आहे तसा पैसाही साधन आहे. पैसा काय साध्य आहे का? नाही. परंतु आपण पैसाच साधन असताना आपण तो साध्य मानतो की पैसा मिळवला म्हणजे सगळं काही मिळवलं असं आपल्याला वाटतं. पण नाही, आपल्याला माहिती आहे की पैसा हे सर्वस्व नाहीये. इंग्रजीमध्ये ज्याप्रमाणे म्हण आहे की आपण वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट, हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट, आणि रेप्युटेशन इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. हे जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे वेल्थ, संपत्ती नष्ट झाली म्हणून काही नष्ट झालं नाही, ती पुन्हा मिळवता येते. संपत्ती म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही. संपत्ती आपल्याला प्राप्त करणं अवघड गोष्ट नाहीये. परंतु चारित्र्य हे श्रेष्ठ आहे, ते साध्य आहे. आपलं साध्य काय? चारित्र्य. आपलं साध्य काय? परमार्थ. आपलं साध्य काय? ईश्वर भक्ती. परंतु पैसा, देह, स्त्री, पुत्र, मित्र, अनुचर, हे वृषा, तोषे, हे तोर्म, मेथम, हे सगळे वरवरच्या गोष्टी आहेत. म्हणून कामापुरता तो वापरावा. आज आपण यूज अँड थ्रोच्या जगामध्ये वावरतो, घेतो आणि टाकून देतो. यूज अँड थ्रो. मग आपण देहाचा देखील त्याच पद्धतीने विचार करावा. कामापुरता वापर करावा आणि सोडून द्यावं. मुक्ती मार्गाच्या साठी साधन म्हणून आपण देह वापरावा. ज्ञान साधनेसाठी हा देह वापरावा. धन्य धन्य हा नरदेहो, याची अपूर्वता पहा हो. जो जो कीजे परमार्थला हो, तो तो पावे सिद्धी ते. हा परमार्थ सिद्धीला प्राप्त करून देणारा हा देह आहे. म्हणून देह गोमती गंगा. जनी जनार्दन स्वामींनी काही अभंगात म्हटलंय, देह निर्मळ गोमती गंगा. देहा संगे पाविजे आपल्याला साधू संगा. देह म्हणजे गोमती गंगा आहे. देह म्हणजे प्रत्यक्ष पवित्र आहे, ज्या देहाच्या द्वारे आम्हाला साधूचा संग प्राप्त होतो.
आणि साधूच्या संघाच्या द्वारे आम्हाला भगवंताचं दर्शन होतं. म्हणून मनुष्य देह म्हणजे कल्पवृक्ष आहे असं आपण समजा. कल्पवृक्ष ज्याप्रमाणे ज्या ज्या इच्छा आपण करू त्या आपल्याला पूर्ण करण्याची क्षमता कल्पवृक्षात असते, तशी आपल्या देहामध्ये आपण ज्या ज्या गोष्टीची इच्छा कराल, पण आपण सदिच्छा करा म्हणून आपण म्हणतो ना की वास्तू पुरुष हा तथास्तू म्हणत असतो. तुम्ही जे जे म्हणाल त्याला तो तथास्तू म्हणतो. म्हणून तन्मे मन शिवसंकल्पमस्तु. म्हणून पाडव्याच्या निमित्ताने हेही चिंतन केलं पाहिजे की आपलं मन शिवसंकल्पमस्तु, चांगल्या संकल्पाने युक्त पाहिजे. आपलं मन शुभ संकल्प युक्त पाहिजे. आपल्या मनामध्ये सत्संकल्प आला पाहिजे. सत्संकल्प म्हणजे सद्विचार. सद्विचार सत्संकल्प हे श्रेष्ठ आहे. आणि म्हणून मृत्यू तर माणसाला येणारच आहे. मृत्यू माणसाच्या मागं सापाचं भय लागावं त्याप्रमाणे लागलेलं आहे. मृत्यू व्याल भीता पलायन लोकां सर्वान निर्भय नाध्य गच्छत. देवकीने स्तुती करताना कृष्णाला हेच सांगितलं, हे देवा, माणसाच्या मागे मृत्यू लागलेला आहे, भेपान लागलेले मृत्यूचं. काल व्याल मुख ग्रास. काळरूपी या व्याळाच्या, कालरूपी सर्पाच्या तोंडात हळूहळू आपण चाललेलोच आहोत. कालरूपी व्याल. हा व्याल कोणता आहे? हा सर्प कोणता आहे? कालाचा सर्प आहे. काल सर्प योग सांगतात ना आजकाल तुम्हाला. काल सर्प योग आहे. अहो, काल सर्प प्रत्येकाच्याच मागे लागलेला आहे. प्रत्येकाच्याच नशिबात काल सर्प आहेच आहे. कसा? अहो, काळ तुमच्यावर धडक घालणार हे तर ठरलेलंच आहे. काल व्याल मुखात आपण जाणारच आहोत. काळरूपी सर्पाच्या तोंडात आपण जाणारच आहोत. फक्त भगवान यातून आपल्याला निर्भयनाद्य गच्छत. भगवान फक्त आपल्याला यातून निर्भय करणार आहे. अभयता निर्भयता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य फक्त ईश्वराच्या आराधनेमध्ये आहे. म्हणून आपण सदिच्छा केली पाहिजे, सत्कर्म केले पाहिजेत आणि मुक्तीची इच्छा आपण मनामध्ये आणली पाहिजे. तन्मे मन शिवसंकल्पमस्तु. जे जे आपण मनात आणावं तेच जर सिद्ध होणार असेल, ज्याप्रमाणे सिद्धवट या सिद्धोड नावाचं जे गाव आहे त्याचं तो सिद्धवट आहे. त्या ठिकाणी जे जे आपण करू ते सिद्ध होणारं ते जागा होती, तो वड होता त्या ठिकाणी. म्हणून आज सिद्धोड असं नाव पडलं. ते सिद्धवट आहे. हा जो सिद्धवट आहे, कोणता सिद्धवट आहे? अहो, आपला देह हाच सिद्धवट आहे. यातून सगळ्या गोष्टी सिद्ध करता येतात. सगळे साधनं आपण करून सिद्धीपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून हा कल्पवृक्ष आपण ज्याचा दुरुपयोग करता कामा नये. ज्याप्रमाणे माऊलींनी उदाहरण दिले, कल्पवृक्षाच्या तळवटी झोळी आदेत से गाठी. कल्पवृक्षाच्या खाली बसून एक गृहस्थ, एक या भिक्षा मागणारा ब्राह्मण हा झोळीला गाठी देत बसला होता. समोरून काही लोक चालले, म्हणले, अरे हा झोळीला कशामुळे गाठी देतोय? बसलाय कल्पवृक्षाच्या झाडाखाली. संत महात्मे तिथून चाललेले, ते म्हणले, अरे मुला, तू काय करतोस? तो म्हणे, काही नाही, माझी झोळी फाटलीये, त्याला मी गाठी देतोय. ते म्हणे, अरे तुला माहित आहे का तू कोणत्या झाडाखाली बसलास? ते म्हणजे माहित नाही, हे कोणतं तरी झाड आहे, मला माहित नाही. ते म्हणले, अरे हे कल्पवृक्षाचं झाड आहे. तू जी जी मनात इच्छा आणशील ती पूर्ण होईल. असं म्हणून ते संत निघून गेले. त्याला वाटलं, अरे हे म्हणतात ते एकदा करून तरी बघू, मनात जे म्हणावं ते सत्य होईल का? मग ते तर लोक म्हणाले. आणि म्हणल्याबरोबर मनात विचार आला की आत्ताच्या आत्ता मला सोन्याच्या ताटामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण मिळावं. आज पाडव्याचा दिवस आहे, पंचपक्वान्न खायची त्याची इच्छा झाली आणि सोन्याच्या ताटात मिळावं म्हटल्याबरोबर पंचपक्वान्न आलं. अरे पंचपक्वान्न आलं. त्याचप्रमाणे चांदीच्या या तांब्यामध्ये पाणी आलं. त्याचप्रमाणे तो म्हणला, अरे म्हणल्याबरोबर सगळं होऊ लागलं. सुगंधी अत्तर आलं, फुलांच्या माळा आल्या, सगळीकडे सजला. त्याचा देह नटून थटून तो बसला. वस्त्र प्रावरण नवीन मिळावेत म्हणल्याबरोबर आले. दिवाळीच्या काळात नवीन वस्त्र मिळावेत, आले. असं म्हणल्याबरोबर जे जे मनात आणावं ते झालं ना. सदिच्छा मनात आणली, ती झाली पूर्ण. तेवढ्यात त्याला असं वाटलं, हे जे सगळं होतंय इथं भूत तर नसेल. भूत तर नसेल म्हणल्याबरोबर भूत आलं आणि भूताने याला गिळंकृत केलं. आता सांगायचं तात्पर्य असं, जे जे तुम्ही इच्छाल, जे जे तुम्ही मनात आणाल ते परिपूर्ण होईल. मग तुम्ही सत्संकल्प केला तर तो होईल. तन्मे मन शिवसंकल्पमस्तु असं आपण म्हणतो. का तर जे जे मनात आपण आणावं, मन वैरी
जे चिंतणार नाही ते मन चिंतत असं आपण म्हणतो. आपलं मनच आपलं वैरी आहे. म्हणून आपण सत्संकल्प केला पाहिजे, आपण शुभ संकल्प केला पाहिजे. निदान दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने तरी आपण शुभ संकल्प करावा की नाही. आपण या शुभत्वाच्या अर्थात तमसो मा ज्योतिर्गमय, आपली वृत्ती काय, तम म्हणजे अंधकार, अंधकारातून प्रकाशाकडे जायची, ही आपली भूमिका आहे, ही भारतीय संस्कृती आहे. आणि म्हणून हा दीपावलीचा उत्सव सुद्धा हाच आहे, तमसो मा ज्योतिर्गमय. या ठिकाणी रात्र आणि दिवस याच्यातला अंतर कमी करायचंय. रात्र ही अंधाराने भरलेली आहे, परंतु अमावास्येची रात्र सुद्धा आपण दिव्याने उजळून टाकली का, तर अमावास्येमधली जो रात्र आहे, जो अंधकार आहे तो नष्ट केला आणि त्यातून प्रकाश उजळून टाकला, प्रकाशाच्या नव्या वाटा उजळविल्या. हा बघा, प्रकाश प्रकाश नाही होणे जाणे नाश. आणि यातून ही भावना निर्माण केली की तम अंधकार हा क्षणिक आहे. एक दिवा सुद्धा अंधकार नष्ट करू शकतो, एक मिणमिणती पणती देखील अंधकार नष्ट करू शकते. मी काय करणार आहे, माझ्या हातून काय होणार आहे, मी काय करू, मला एकट्याने काय होणार आहे असं म्हणून चालणार नाही. का, पणती विचार करते का मी एकटी काय करू, या अंधाराला एवढा अंधार पडलाय, मी एकटी काय करू. ती म्हणते माझ्या पुरतं मी प्रकाश पाडू शकते, माझ्या पुरता प्रकाश मी निर्माण करू शकते, ही माझी क्षमता आहे. तिच्या क्षमतेप्रमाणे ही पणती स्वतः अंधाराला उजळवून टाकते, अंधार नष्ट करते आणि प्रकाशाचे दिवे या ठिकाणी निर्माण होतात. आणि एका दिव्यातून दुसरा दिवा सहज पेटला जातो, ही देखील आमची संस्कृती आहे. आणि एका दिव्यातून जसा दुसरा दिवा पेटला जातो, त्यातून पहिल्या दिव्यामध्ये असलेला प्रकाश उणा होत नाही, हे लक्षात घ्या. पहिल्या दिव्यामधला प्रकाश उणा होत नाही, कमी होत नाही, उलट प्रकाश वाढला का, तो दुसरा दिवा पेटला, तिसरा दिवा पेटला. याप्रमाणे आपण देखील या ठिकाणी या सज्जनांच्या संगतीमध्ये राहून परमार्थाचा दिवा पेटवला पाहिजे, परमार्थाचा प्रकाश सगळीकडे निर्माण केला पाहिजे. आणि ही महासुखाची दिवाळी आहे, ही त्या माऊलींनी म्हटल्याप्रमाणे महासुखाची दिवाळी आहे. हीच दिवाळी खऱ्या अर्थाने योगी पाहतात ती हीच, की जी काजळी नष्ट करून जो प्रकाश दीप उजळी, जो प्रकाशाचा दिवा या ठिकाणी प्रगट करतात. हा प्रकाशाचा प्रकाश मी अवसेच्या रात्री सुद्धा चांदण्यांचा प्रकाश मनामध्ये आणणारा मी आहे. म्हणून आनंद यात्री, मी आनंद यात्री असं म्हटलेलं आहे एका कवीने. मी आनंद यात्री आहे, मी अवसेच्या रात्री सुद्धा प्रकाशाचे गाणे, अवसेच्या रात्री आनंद यात्री, मी आनंद यात्री. प्रकाशाचं गाणं आपण निदान म्हणण्याची क्षमता तरी ठेवावी. रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल, अशा प्रकारचा आशावाद मनामध्ये असावा. आणि हा आशावाद आपल्याला तारणार आहे. सगळं काही वाईट नाही, सगळं काही वाईट होऊ शकत नाही. शेवटी ईश्वर आहे, देव आहे आणि देव आपल्याला तारणार आहे. देव आहे आणि तो जगाचं रक्षण करणार आहे, तो धर्माचं रक्षण करणार आहे. ही भावना आपण मनात ठेवा, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल. म्हणून निराशवादाच्या नादाने आपण केवळ काळवंडून जाता कामा नये. म्हणून ते म्हणतात भय हे नष्ट करणारा फक्त ईश्वर आहे. म्हणून अभय हस्तू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. श्री गणेशाचं वर्णन करताना माऊलींनी धर्म प्रतिष्ठा सिद्ध करणारा तो गणेश आहे असं म्हटलंय. त्याप्रमाणे आपण क्षुल्लक सुखाच्या मागे लागतो आणि मग क्षणिकम क्षणिकम दुःखम दुःखम असं म्हणत जातो. परंतु या ठिकाणी सर्पाच्या तोंडामध्ये एक चित्र असं आहे की सर्पाच्या तोंडात एक बेडूक पकडलेला आहे. त्यांनी बेडूक सर्पाच्या तोंडात आहे. आपलाच विचार या ठिकाणी पहा, आपण कोणाच्या तोंडात येतो आपल्याला दिसत नाही, आपल्याला वाटतं आपण घरात आहेत. अहो पण तुम्ही मृत्यूच्या तोंडात आहात, मृत्यूच्या जबड्यात आहेत. फक्त मृत्यूचा जबडा अजून तुम्हाला मृत्यूने गिळंकृत केलं नाही एवढ्या पुरतच, परंतु मृत्यूच्या जबड्यात तर प्रत्येक जणच आहेत. त्याप्रमाणे सर्पाच्या मुखामध्ये एक बेडूक आहे. हा बेडूक सर्पाच्या मुखात असताना समोर एक माशी घोंगावायला लागलेली त्याला दिसते, माशी गुंगुंग करताना दिसते. आणि या बेडकाला असं वाटतं की ही माशी तोंडात घ्यावी, म्हणून तो धडपडतो, त्याची जीभ पुढे पुढे आणतो. त्याला वाटतं आपल्या तोंडामध्ये हा मशक जाईल आणि जिभल्या चाटतो. क्षुल्लक सुखासाठी आसुसलेला बेडूक मृत्यूच्या दारात असताना सुद्धा त्याला हे कळत नाही की मी मृत्यूच्या दारात आहे. मानवाचं देखील असंच आहे. या ठिकाणी माऊलींनी सुद्धा असं म्हटलंय की बेडूक सापाच्या तोंडी जातसे बुडबुडी,
तो मक्षिकाची या कोडी स्मरे ना काही. या ठिकाणी बेडूक सापाची या तोंडी, माऊलींनी एका ठिकाणी म्हटलंय की बेडूक सापाची या तोंडी जातसे बुडबुडी. तो मक्षिकाची या कोडी स्मरे ना काही. तो मक्षिकाच्या नादाला लागतो. अहो त्याला स्वतःला भान नाही की आपण मृत्यूच्या तोंडात आहोत. आपण मृत्यू आपल्याला उद्या आता ग्रासणार आहे. उद्या म्हणा, पुढच्या क्षणी म्हणा, किंवा अजून 100 वर्षांनी म्हणा, शेवटी येणारच आहे. अद्यवाद्य शतांतेवा प्राण्यांना मृत्यू ठरलेलाच आहे. मेंढक सर्पे धरिले मुखी, एकनाथांनी सुद्धा हाच या ठिकाणी आविष्कार केला. हेच प्रमाण दिलेले आहे. मेंढक सर्पे धरिले मुखी, मेंढक म्हणजे बेडूक. सर्पाने बेडूक धरलाय आणि तो बेडूक एका मशकाच्या गुंगुंग करत असताना त्या मशकाला बघून जिभल्या चाटतोय. म्हणून आता या बेडकाची काय अवस्था होणार आहे पहा. ते म्हणतात तू त्या मशकाच्या नादी लागलास, मशक तोंडात पडावा म्हणून, एक माशी तोंडात पडावी म्हणून, पण तू स्वतः काळ रूपी व्याळाच्या तोंडात आहेस. तू स्वतः या सर्पाच्या तोंडात आहेस. याचा विचार कसा करत नाहीस. ते म्हणतात हा विचार त्याच्या मनात येऊ शकत नाही, कारण त्याला ज्ञान नाही. ते अज्ञानी आहेत. आणि म्हणून ठेला बेडूक कुंडी, मशक गुंतला शेंबुडी. त्याप्रमाणे तैसा भोगिता विषयासी, जरा मरणासी नाठवी. त्याला उद्याचं स्मरण होत नाही, जरेचं स्मरण होत नाही, म्हातारपणाचं स्मरण होत नाही, आता मृत्यू येईल याची त्याला आठवण राहत नाही. त्याला स्वतःच्या मृत्यूबद्दल तो पूर्णपणे अज्ञानी. आणि म्हणून समर्थ रामदास म्हणतात मरणाचे स्मरण असावे. हे मरणाचं स्मरण याचा अर्थ भीतीसाठी सांगितलेलं नाहीये. मरणाचं स्मरण सावध होण्यासाठी सांगितलंय. म्हणून अनेक पशु पक्षी कीटक याच्या योनीतून फिरत 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 आपल्याला मानव जन्म प्राप्त झालाय. हा 84 लक्ष जीवयोनीतून फिरत आपण या देहामध्ये आलोय. हा जो मानव देह आपल्याला उत्पन्न प्राप्त झालाय, तो मानव देह खऱ्या अर्थाने 84 लक्ष योनी फिरून फिरून प्राप्त झालेला आहे. आणि हा मिळाल्याबरोबर देवांनाही आनंद झाला की बरं झालं, या जीवाला मानवाचा देह प्राप्त झाला. हा आत्मा तोच आहे, 84 लक्ष योनीमध्ये फिरणारा. आता तो ब्रह्मजिज्ञासा करील असं त्याला वाटलं. आता तो ब्रह्मजिज्ञासा, आता तो धर्म जिज्ञासा. तो निदान धर्म म्हणजे काय हे जाणेल, ब्रह्म म्हणजे काय हे जाणेल. तो क्षुल्लक सुखाचा विचार करणार नाही. मृत्पिंड चक्र भ्रमणेन पात्रम. हा मृतपिंड आहे. मृतपिंड म्हणजे मातीचा गोळा आहे. आपलं शरीर देखील मातीचा गोळाच आहे. मृत म्हणजे काय? मृत म्हणजे माती. माती म्हणजे पंचमहाभूताच्या. पंचमहाभूतामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश या 5 गोष्टींनी हा सगळा देह बनलेला आहे. हाड आहेत, मांस आहे, रक्त आहे, त्याचप्रमाणे मेद आहे, मज्जा आहे, अस्थी आहे. हे सगळं पंचमहाभूताचाच गोळा आहे. हा मातीचाच गोळा आहे. आणि तो फिरत 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 भ्रमणेन पात्रम. या ठिकाणी वर्णन त्याने असं केलंय की ज्याप्रमाणे कुंभार हा माती घेतो, तो कालवतो आणि तो एका चाकावर ठेवतो आणि त्याला फिरवतो. फिरवल्यानंतर त्या मातीचा गोळा आता मडकं, गाडगं, त्याचप्रमाणे येळण्या वगैरे करायला पात्र होतो. मग तो भासतो. मग तो पात्र होतो. पात्र होतो म्हणजे आता माती ही टणक झाली, कडक झाली, आता ती पात्र झाली. पात्र होण्यासाठी पात्र झाली, गाडगं होण्यासाठी पात्र झाली. भ्रमणेन पात्रम. इकडे आपण सुद्धा 84 लक्ष योनी फिरत 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 भ्रमत फिरलो, भ्रमलो, हिंडलो आणि पात्र झालो. मानव जन्मात आलो म्हणजे पात्र झालो. आता आपण सत्पात्री आलो. आपण म्हणतो ना सत्पात्री दान केलं पाहिजे. सत्पात्र म्हणजे काय? गळकं मडकं काय कामाचं, फुटकं मडकं काय कामाचं, त्यात पाणी बसत नाही. मग हे मडकं फुटकं आहे, परंतु हे 9 ठिकाणी फुटलेलं आहे. पण आता या मडक्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. एक गृहस्थ होता, वाईट गोष्टीचा म्हणजे फुटलेल्या गोष्टीचा सुद्धा कसा उपयोग करावा. तुम्ही म्हणाल हे मडकं तर फुटलंय, नवद्वारवती 9 ठिकाणी तर याला छिद्र आहेत, मग हे मडकं देवाला कसं चालेल? ते म्हणे असू द्या फुटकं, मग याचा उपयोग करू. एक गृहस्थ होता, तो कुंभाराकडे गेला आणि कुंभाराला म्हटला, महाराज म्हणे मला एक गाडगं द्यावं म्हणले. ते कुंभाराने चांगलं गाडगं दिलं. नाही नाही म्हणा, मला असं चांगलं गाडगं नको, मला गळकं गाडगं द्या.
गळकं, तुम्हाला गळकं गाडगं काय करायचंय? ते म्हणले मला पाहिजे. त्यांनी गळकं गाडगं घेतलं. आता गळकं गाडगं घेतलं, मग काय करावं या गाडग्याचं? त्यांनी त्या गळक्या गाडग्यामध्ये पाणी ओतलं आणि महादेवाच्या त्या ठिकाणी असलेले महादेव याच्या डोक्यावरती एक सुंदर अशा प्रकारची योजना अशी होती की ज्यात गाडगं बसेल. तेव्हा महादेवाच्या वरती डोक्यावरती गाडगं ठेवलं, त्याच्यात पाणी घातलं, म्हणजे अभिषेक सुरू झाला महादेवाला. मग फुटक्या गाडग्याचा उपयोग झाला की नाही? हो. तसा या फुटक्या असणाऱ्या देहाचा देखील उपयोग आहे. या फुटक्या असणाऱ्या या मानव देहाचा देखील उपयोग आहे. कोणता उपयोग आहे? आपण हे सगळे जे नवद्वार आहेत ते भगवंताच्या चरणी लावा. भगवंताच्या डोळ्याने भगवंताचं रूप पहा, कानाने भगवंताच्या कथा ऐका, त्याचप्रमाणे तोंडाने भगवंताचे गीत गा, पायाने भगवंतापर्यंत जा. या सगळ्या नवद्वाराच्या द्वारे नाकाने भगवंताच्याच वाहिलेल्या तुळशीचा निर्माल्याचा सुगंध घ्या, तरच तुमच्या या सगळ्या नवद्वारवती असणाऱ्या देहाचा सदुपयोग होईल. आणि म्हणून हे पिंड जे ते भ्रमणेन पात्रम, फिरून फिरून ते पात्र झालंय. जातोसी नारी जनवल्लभोसी. आणि हे जे गाडगं आहे ते स्त्रियांच्या कमरेवर बसतं म्हणे, कारण स्त्रिया ते घागरी घेऊन येतात, कमरेवर पाणी आणतात, आणि हा देखील स्त्री बरोबर विवाह करतो आणि तो जनवल्लभोसी, स्त्रियांना प्रिय होतो. अन्येन पानेन जन्म भजस्व. अरे तू जर गाडग्याच्या जन्माला आलेला असशील तर निदान अन्येन पानेन जन्म भजस्व, तुझ्यामध्ये पाणी ठेव, त्या पाण्याचा उपयोग लोकांना होईल. लोकांना उन्हाळ्यामध्ये तहान लागते, तेव्हा तहानेच्या वेळेला गार पाणी असलं तुझ्या माठामधलं म्हणजे लोक पितील आणि लोक शांत होतील. निदान तुला परोपकार तरी करता येईल. तसे या देहाने सुद्धा काही नाही केलं तरी परोपकार करावा. म्हणून ते म्हणतात अन्नेन पानेन जन्म भजस्व. कुठपर्यंत? परोपकार तोपर्यंत करता येईल जोपर्यंत आपण जिवंत आहेत. आपण एकदा मृत झालो, ते म्हणतात यावन्न ते खरपरता मुपैती. जोपर्यंत याचं खापर होत नाही, शेवटी खापर या स्मशानात सुद्धा खापरच पडलेलं असतं. का? तर फुटलेलं मडकं. त्या मडकं होतं तोपर्यंत ठीक आहे, गाडगं होतं, परंतु नंतर फोडून टाकलं, फोडलं. स्मशानात हे गाडगं फोडून टाकतात. का? तर आता हे गाडगं फुटलं म्हणजे हेही फुटलंच. म्हणून ज्याप्रमाणे हा गाडगं फुटल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला त्याचा उपयोग नसतो, गाडगं फुटलं नाही तोपर्यंत यावन्न ते खरपरता मुपैती, आपलं खापर होत नाही तोपर्यंत आपण जनाची सेवा करावी. म्हणून नरकुछ करणे करे सो नरका नारायण हो जाय. याप्रमाणे आपल्यामध्ये सामर्थ्य आहे. आपण पूर्ण विकसित झालेलो आहोत. जे इतर प्राण्यांच्या मध्ये बुद्धी नाही, ज्ञान नाही, हुशारी नाही, कौशल्य नाही. जीवशास्त्री विचार केला तर आपल्याला हे पटेल की आपण परिपूर्णत्व भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. आपल्याजवळ काय नाही दिलं ते पहा. ध्यानासाठी मन दिलंय, चिंतनासाठी ध्यानासाठी मन दिलंय. त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून दिल्यात, परंतु आपण जर त्याचा सदुपयोग करत नसू तर उपयोग नाही. म्हणून ते म्हणतात मन हे समर्पणासाठी दिलेलं आहे, परंतु मन आपण बाकीच्या व्यावहारिक गोष्टीसाठी वापरतो. मन हे समर्पणासाठी आहे, ते सर्पणात घालण्यासाठी नाही, समर्पणासाठी आहे. सर्पणात घालण्यासाठी नाही. ते म्हणतात की तेल मीठ सर्पणात. आपण केवळ तेल मीठ आणि सर्पणात आपला मन घालतो. ध्यानासाठी मनाचा विचार केला पाहिजे. मन हे समर्पणासाठी आहे, सर्पणासाठी नाही. म्हणून नमन, मनरहित अवस्था ही खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे. बुद्धी आपली तोपर्यंत भगवंतापर्यंत पोचत नाही, परंतु आपण हळूहळू बुद्धीला ती सवय लावू शकतो. म्हणून अवधूत म्हणतात, हे राजा, माझ्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला म्हणून मला विराग स्थितीमध्ये मी राहतो, द्वंद्वाच्या पलीकडे जातो, समाधानी वृत्तीने जगतो. केवळ एकच एक गुरु आपल्याला ज्ञान देऊ शकत नाही, म्हणून मी 24 गुरु केले. आता 24 हे यासाठी आणखी एक महत्वाचं तत्व असं आहे की विश्वामध्ये 24 तत्व आहेत. सांख्य तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विश्वामध्ये 24 तत्व आहेत. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, त्याचप्रमाणे पंचमहाभूत, पंचतन्मात्रा हे झाले 20. मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे झाले 24. आणि 25वा जो आहे तो आत्मा आहे. म्हणून 24 तत्वाचं हे जग आहे. म्हणून 24 तत्व म्हणजे 24 गुरु.
अशी भूमिका देखील आपल्याला घेता येऊ शकते. याप्रमाणे प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शाब्द, अनुपपत्ती, ऐतिह्य, अनुपलब्धी, अभाव इत्यादी प्रमाणांच्या सुद्धा मर्यादा आहेत. श्रुती सुद्धा नेती नेती म्हणते, हे नाही ते नाही म्हणून सांगते. राजा प्रत्यक्ष प्रमाणाला मर्यादा आहे, अनुमानाला मर्यादा आहे, उपमान, शाब्द ह्या सगळ्या प्रमाणांच्या द्वारे आपण ईश्वराकडे जाऊ शकत नाहीत. कारण प्रमाण दिव्याचे नि बंबाळे, प्रमाण दिव्याच्या बंबाळातून, प्रमाण दिव्याच्या प्रकाशातून आपण ईश्वर पाहू शकत नाहीत. कारण प्रमाणाला मर्यादा आहे. मग सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट ती आहे अनुभव, स्वानुभव सिद्ध असलेलं ज्ञान ईश्वराचं गुरुकडून प्राप्त केलं पाहिजे. हे राजा, तुझ्या सगळ्या प्रश्नाची मी उत्तरं दिली आणि मग यदू आनंदित झाला. यदूला हे सगळं ज्ञान अवधूताने दिलं. अवधूत म्हणतात, हे यदू, तुला मी माझ्या सगळ्या गुरूंचं विवरण करून सांगितलं आणि भगवंताचं स्वरूप कसं आहे. वैशारदी साथी विशुद्ध बुद्धी, या ठिकाणी वैशारदी शब्द वापरलाय. वैशारदी म्हणजे काय हो? वैशारदी शब्द हा विशारद पासून झाला. आपण विशारद शब्द वापरतो ना. विशारद म्हणजे एखाद्या गायनामध्ये जर पदवी मिळाली तर ते गान विशारद म्हणतात. विशारद म्हणजे श्रेष्ठ. वैशारदी बुद्धी काय? पण इथे वैशारदी शब्दच का वापरला तर शारदी, शारद म्हणजे शरद ऋतू. शरद ऋतू कसा आहे? सध्या शरद ऋतू चालू आहे. शरद ऋतू हा निरोगी आहे, आरोग्य संपन्न आहे. शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचती मन मोवाळे चकोर तलगे. याप्रमाणे शारदीयेचे चंद्रकळे. शरद ऋतू हा असा आहे की या शरद ऋतूच्या चांदण्यामधून अमृताचा स्राव होत असतो, अमृत पडत असतं, अमृताचा वर्षाव होत असतो. म्हणून शरद ऋतूमध्ये स्वच्छ झालेलं आभाळ असतं. आभाळ स्वच्छ झालं म्हणजे काय? आभाळ निरभ्र झालं म्हणजे काय? अहो, तुमच्या मनातले संशय विकल्प सगळे नष्ट झाले. संशय आत्मा विनश्यती. संशय नष्ट झाले, निसंशय मन झालं की आपोआप बुद्धीचा प्रकाश स्वच्छ पडतो. आभाळ निघून गेलं की चांदण्या दिसू लागतात, चंद्राचा प्रकाश स्वच्छ दिसू लागतो. आणि मळभ आले तर नाही, मग नाही. मग मळभ म्हणजे संशय. मळभ म्हणजे मनामधले संशय, मनाला लागलेल्या दुष्ट बुद्धीचं ग्रहण. ढग आलेत म्हणजे उकाडा निर्माण होतो, माणूस अस्वस्थ होतो. आणि म्हणून जेव्हा मन स्वच्छ असतं तेव्हा आकाश निरभ्र असतं, तेव्हाच खऱ्या अर्थानं आकाशातल्या चांदण्यांचं प्रतिबिंब आपल्याला दिसू शकतं. म्हणून मती म्हणजे बुद्धी सुद्धा कशी असावी? स्वच्छ असावी. संशय नष्ट झालेली बुद्धी श्रेष्ठ आहे. म्हणून संशय नकोय, मनामध्ये विकल्प नको. विकल्पातीत, संशयातीत अशी अवस्था मनाची होणं म्हणजे वैशारदी बुद्धी. वैशारदी साती विशुद्ध बुद्धीर धुनोती मायाम. अशी वैशारदी बुद्धी माया धुवून टाकते. माया म्हणजे मळभ, माया म्हणजे वरचं आवरण. वरचं आवरण दूर टाकते आणि गुण संप्रसूताम, गुणांश संदैय, गुण नष्ट करते. गुण हे वरवरचे आहेत, ते नष्ट झाले म्हणजे आतमध्ये निर्गुण निराकार निर्विकार ईश्वर तुम्हाला दिसेल. गुणांश संदैय यदात्ममेतत् स्वयंच साम्यत्य मिसद यथाग्नी. ज्याप्रमाणे आपण तीळ याच्यामध्ये आपल्या संक्रांतीला आपण एकमेकाला तिळगुळ देतो, ते हलवा तयार करतो. हलवा कसा तयार होतो? अहो, त्याच्यावर साखरेचा पाक असतो, पण आतमध्ये काय आहे? तीळ आहे. पण वर साखरेचा पाक आहे. साखरेचा पाक हा गुण आहे. ते म्हणतात, हलवा करता तिळावर जसे कण चढती पाकाचे, अहम स्फूर्तीच्या केंद्राभवती वेष्टन देवी जडाचे. आत निर्गुण, आत तीळ आहे, निर्गुण आहे, आणि वरती पाक आहे. आणि अन्या बोचाया धरितो काटे की प्रत्येक. याप्रमाणे आत्मा हा स्वयंस्फूर्तीचं केंद्र आहे. आत्मा हा स्वयंस्फूर्तीचं केंद्र आहे आणि वरती पाक आहे साखरेचा, तो माया आहे, ती गुण आहे. कारण साखर गोड आहे म्हणजे ती गुणयुक्त आहे, तो गुण आहे. गुण बाजूला करा, तुम्हाला तीळ दिसेल. साखर बाजूला करा, तुम्हाला तीळ दिसेल. पण साखर बाजूला केली नाही तर तीळ दिसणार नाही, तो त्यामध्ये लपलेला आहे. त्याप्रमाणे आत्मा सुद्धा असाच लपलेला आहे. ते म्हणतात की हलवा करता तिळावर जसे कणचडती पाकाचे, अहम स्फूर्तीच्या केंद्राभवती वेष्टन देवी जडाचे. हे जड म्हणजे गुणयुक्तता. याप्रमाणे वैशारदी साती विशुद्ध बुद्धी आणि वैशारदी बुद्धी जर प्राप्त केली
तरच खऱ्या अर्थानं स्वच्छ बुद्धी प्राप्त झाली, तरच धुनोती मायाम गुणसंप्रसूताम, माया धुवून टाकली जाते आणि गुणांश संदेह हे गुण नष्ट केले जातात आणि निर्गुण निराकार निर्विकार परमेश्वराचं आपल्याला दर्शन घडतं. स्वयंच साम्यत्य समित यथाग्नी, याप्रमाणे यथाग्नी, अग्नी जसा समिधा नष्ट करतो, समिधा जाळून टाकतो, तसा अग्नी समिधेतून निर्माण होतो आणि समिधेलाच जाळतो. त्याप्रमाणे आपल्या या बुद्धीतूनच वैशारती बुद्धी निर्माण होते आणि ती या सगळ्या दुष्ट बुद्धीला जाळून टाकते. अथैषाम कर्म कर्तॄणाम भोक्तॄणाम सुख दुःखयो नानात्वमथ नित्यत्वम लोक काल गमात्मनाम. याप्रमाणे राजाने हे ऐकलं, यदुराजाने हे सगळं तत्वज्ञान ऐकलं अवधूतांनी सांगितलेलं. आणि मग अवधूत म्हणतात, तावत प्रमोदते स्वर्गे यावत पुण्यम समाप्यते. माणसाने स्वर्गासाठी यज्ञ करू नये, कारण स्वर्गामधला यज्ञ कसा आहे, केवळ क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. पुण्य क्षीण झालं की आपल्याला मर्त्य लोकात यावं लागतं. क्षीण पुण्य पतत्यर्वाग निच्छन काल चालित. याप्रमाणे काळाचा परिणाम झाल्याबरोबर एखादी गोष्ट जशी नष्ट होते, खूप चांगलं फूल आणलं पण दुसऱ्या दिवशी सुकून गेलं का हो, काळाचा परिणाम झाला. अहो तसा काळाचा परिणाम शरीरावरही होतो, मनावरही होतो, देहावर होतो, आत्म्यावर मात्र होत नाही. कारण आत्मा शुद्ध बुद्ध नित्य मुक्त आहे, चैतन्य युक्त आहे. आणि तुम्ही म्हणाला, हो मला परमार्थ खूप करावासा वाटतो पण होतच नाही हो माझ्याकडून, सकाळी लवकर उठा वाटतं पण होतच नाही. ते म्हणतात, हो बरोबर आहे, बहुवंतराय कामत्वात कृषवच्चापि निष्फलम. अंतर या कृषवच्चापि निष्फलम, याप्रमाणे इतके अंतराय येतात. उदाहरण शेतीचं दिलंय बरं का, शेतीचं उदाहरण दिलंय. काय उदाहरण दिलंय शेतीचं? कृष्णाने उदाहरण दिलंय. हे बहुअंतराय कामत्वात, अनेक अंतराय येतात. अंतराय म्हणजे अडचणी, अडीअडचणी, त्याचप्रमाणे संकट. कशाचे? कृषवच्चापि निष्फलम. उदाहरण दिले शेतीचं. कृष्णाला शेती पक्की माहीत होती. आजही आपण म्हणतो काय शेती करून काही फायदा नाही हो, आज बट्ट्यातच आहे. जेवढं लावावं तेवढं शेतीतच जातं, मिळत तर काहीच नाही. सगळं गेलं, पीक गेलं. पाऊस खूप झाला, पीक गेलं. पाऊस कमी झाला, पीक गेलं. काही उपयोग झाला नाही. जेवढं मिळवावं तेवढं शेतीतच जातं. ते म्हणतात बरोबर आहे. आणि शेतीमध्ये का अंतराय थोडे आहेत का, धक्के थोडे आहेत का? एवढे धक्के इतर कुठल्याच ठिकाणी नाही आहेत एवढे शेतीत आहेत. ज्यांनी शेती केली, ज्यांनी शेती हा व्यवसाय केला त्यांना माहिती आहे की शेतीमध्ये काय सुख आहे. बाकीच्यांना फक्त दिसतं उत्पन्न आलेलं, पीक आलेलं, पण त्याच्या मागचे संकट दिसत नाहीत. बहुअंतराय कामत्वात कृषवच्चापि निष्फलम. कृषी कर्म, शेती करणं जसं शेवटी निष्फल आहे, हातात काही नाही, पुन्हा काही नाही. दुसऱ्या वर्षी पुन्हा बीज पेरायचं तर उसणं विकत आण, लोकांच्याकडून घ्यायचं. किंवा मग व्याज, आपण म्हणतो ना की शेतकरी व्याजात जन्मतो, व्याजात जगतो आणि व्याजात मरतो. शेतकरी व्याजातच निर्माण होतो, व्याजातच जगतो आणि व्याजातच मरतो. त्याप्रमाणे त्याच्या हातात काहीच मिळत नाही, लाभ तर काहीच मिळत नाही. अंतराय रवी होतो यदि धर्मस्व अनुष्ठित. तसं या परमार्थामध्ये सुद्धा अंतराय खूप आहेत, पण या अंतरायाला सोडून आपण या ठिकाणी आपल्या तत्वज्ञानाचा विचार केला पाहिजे. अंतराय सोडून परमार्थाचा विचार केला पाहिजे. म्हणून यावत स्यात् गुणवैषम्यम तावन नानात्ममात्मनः नानात्वमात्मनो यावत पारतंत्रं तदैवहि. आणि मग नानापणा, नानात्व जोपर्यंत अनेकपणा आहे तोपर्यंत दुःख आहे, अनेकपणा आहे तोपर्यंत दुःख आहे, अनेकपणा आहे तोपर्यंत मायेचा भाग आहे. आणि नानात्वमात्मनो यावत, जोपर्यंत नानात्व म्हणजे मनामध्ये आपल्या बहुविधता आहे. एकविधता जोपर्यंत नाही, बहुविधता आहे. आपलं मन पांगलेलं आहे तोपर्यंत दुःख आहे, आपलं मन पांगलेलं आहे तोपर्यंत पारतंत्र्य, आणि जोपर्यंत पारतंत्र्य तोपर्यंत ईश्वराचं भय, तोपर्यंत आपल्याला या मृत्यूचं भय आहे. तावत विश्वरतो भयम. पण स्वतंत्रत्व कधी प्राप्त होईल? जेव्हा आपण भगवंताचा विचार करू तेव्हा स्वतंत्रत्व आहे. आता या ठिकाणी श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात आणि या ठिकाणी अवधूत
आणि यदू यांचा संवाद समाप्त झाला. आता यानंतर पुन्हा कृष्ण उद्धवाला जे तत्वज्ञान सांगतील आणि नानात्व म्हणजे काय, माईकपणा म्हणजे काय आणि भगवंताचं अस्तित्व कसं शोधायचं आणि स्वतंत्रत्व कसं प्राप्त करायचं या संबंधीचे जे वैशिष्ट्य, बद्ध आणि मुक्त, बद्ध कोणाला म्हणायचं आणि मुक्त कोणाला म्हणायचं या संबंधीचे जे विवरण करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.